उद्योजक मित्रांनो, दरवर्षी कांद्याचे भाव गगनाला भिडतात. कांदा अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो. 80 रुपये किलो ते 120 रुपये किलोच्या दरानं कांदा बाजारात विकला जातो. कांद्याच्या सतत बदलणाऱ्या बाजारभावामुळे तो फार प्रसिद्ध आहे. कारण कधी कधी 1 रुपया किलो तर कधी कधी 120 रुपये किलो एवढा डिफरन्स. अशा या काळात ग्राहक आणि उत्पादक या दोघांच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार प्रकर्षानं जाणवतो. आपल्या महाराष्ट्रात कांदा प्रक्रिया उद्योग वाढीला चालना मिळायला हवी असं मला वाटतं. व्यापार दृष्टीनं कांदा हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात होतं. नाशिक व्यतिरिक्त पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा आदी ठिकाणी सुद्धा कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड ही केली जाते. कांद्याचं पीक विविध हंगामात वर्षभर घेतलं जातं आणि संपूर्ण वर्षभर बाजारपेठेत कांदा हा उपलब्ध असतो. यंदा अवेळी होत असलेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि बाजारात कांद्याचा तुटवडा देखील जाणवतोय. आता दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात कांद्याचे दर हे अचानक गगनाला भिडतात, तसेच ते अचानक कोसळतात सुद्धा. अशा वेळी भरडला जातो तो सर्वसामान्य शेतकरी. त्यामुळे वेळीच या नाशवंत उत्पादनावर प्रक्रिया होईल असे पूरक उद्योगांचं प्रमाण वाढायला हवं. त्यामुळे ही खूप मोठी बाजारपेठ शेतकरी, ग्रामीण युवक आणि तसेच नव्यानं उद्योग करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी खुली होते. कांदा हा नैसर्गिक पद्धतीनं जास्तीत जास्त 8 ते 10 महिने टिकतो, परंतु डिहायड्रेशन प्रक्रियेतून आपण याला बऱ्याच काळापर्यंत टिकवून ठेवू शकतो आणि त्या काळात बाजार मूल्य वाढवून जास्तीत जास्त नफा आपण कमावू शकतो. आता डिहायड्रेशन या शब्दाचा मराठी अर्थ वाळवणे असा होतो. कांदा डिहायड्रेशनच्या प्रक्रियेत कांद्याचे बारीक तुकडे करून ते उन्हात किंवा डिहायड्रेशन मशीनमध्ये वाळवले जातात. त्यानंतर हे वाळलेले तुकडे किंवा त्या तुकड्याची पावडर तयार करून बाजारात जास्तीत जास्त किमतीला विकली जाते. सध्या आपण नाशवंत कृषी मालांपैकी केवळ 2% मालावरती प्रक्रिया करतो. शेतमालाच्या प्रक्रियेसाठी आपल्याला देशामध्ये अजूनही किती वाव आहे हे यावरनं लक्षात येईल. कांद्याचे भाव कमी असतात तेव्हा त्याची पेस्ट म्हणजेच वाटलेला कांदा किंवा कांद्याची पूड करून अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानानं साठवून ठेवली तर कांद्याचे भाव वाढतील तेव्हा किंवा पावसाळ्यात या पर्यायी गोष्टींचा आपण वापर करू शकतो. कांदा निर्जलीकरण ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. याद्वारे आपण कांदा पावडर, कांद्यांच्या चकत्या असे पदार्थ बनवू शकतो. कांदा पूड, कांदा चकल्या, कांदा तेल, ज्यूस, लोणचं असे अनेक प्रकार तयार केले जातात. भारतातच नाही तर परदेशात सुद्धा यांना खूप मोठी मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये कांद्याचं लोणचं हे आवडीनं खाल्लं जातं. परदेशात कांदा चकत्या आणि पावडर यांचा उपयोग करून मांसाच्या हवाबंद पदार्थांमध्ये सॉस, सूप, चिली यासारख्या पदार्थांमध्ये केला जातो. कांद्याच्या चकल्या आणि पावडर किंवा निर्जलीकरण करण्यासाठी शक्यतो पांढरा आणि अधिक TSS असलेला कांदा वापरला जातो. कांदा निर्जलीकरण केल्यास अनेक फायदे होतात. त्यात प्रामुख्यानं सुकवलेल्या कांद्याची वाहतूक ही तुलनेनं खर्चानं कमी येते. तसेच निर्जलीकरण केलेल्या कांद्याचं नुकसान होत नाही. यासाठी काही विशेष जातीच्या कांद्याची गरज असते. या नवीन वाणांचा प्रसार होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी राज्यात अशा प्रकारच्या कांद्याच्या उत्पादनास मोठा वाव आहे. सद्यस्थितीमध्ये कांदा चकल्या, पावडर यांची निर्यात जपान, आफ्रिका, इंग्लंड, ब्रह्मदेश, श्रीलंका, हाँगकाँग, जर्मनी, युरोप अशा देशांमध्ये केली जाते. काही वर्षांपासून कांदा चकल्या, पावडर यांची निर्यात पाहिली तर असं लक्षात येतं की निर्यात वाढली आहे आणि परकीय चलन प्राप्तीतही वाढ झालेली आहे. यावरून प्रक्रिया उद्योगात आज मोठा वाव असल्याचं दिसून येतं. कांदा प्रक्रिया उद्योगात मुख्य कच्चा माल आवश्यक असतो तो म्हणजे कांदा. त्यामुळे प्रक्रिया उद्योग जर उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रदेशात किंवा कांदा खरेदी विक्री केंद्राजवळ सुरू केला तर दळणवळणाचा खर्च कमी येतो आणि कांद्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत करार देखील करता येऊ शकतो. उद्योग छोट्या प्रमाणात सुरू करायचा आहे की मोठ्या प्रमाणात यानुसार त्याच्यावरती गुंतवणूक किती होईल त्याचा अंदाज बांधला जातो.
अंदाजे 1.5 लाख ते 5 लाख गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू करू शकता. या उद्योगासाठी कटिंग मशीन, कांदा सुकवण्यासाठी ड्रायर, ग्राइंडिंग मशीन आणि तयार माल पॅकिंग करण्यासाठी पॅकिंग मशीन लागेल. यासाठी आपण ऑटोमॅटिक मशीन वापरून उत्पादन वाढवू शकतो. आपण ज्याप्रमाणे आत्ता पाहिलं त्याप्रमाणे परदेशात खूप मोठ्या प्रमाणात या उत्पादनांना मागणी आहे. त्यामुळे आपल्याला जर निर्यात करायची आहे तर त्याचे नियम समजून घ्या. एक्सपोर्ट इम्पोर्ट नॉर्म्स, फूड आणि ड्रग लायसन्स तसंच इतर अनेक गोष्टींची तुम्हाला पूर्तता करावी लागते. त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करू शकता. आपली फसवणूक होणार नाही याची मात्र तुम्हाला त्यात दक्षता घ्यावी लागते. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. ग्राहकाची मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुरवठा करावा लागतो. भारतात आपल्याला यासाठी खूप वाव आहे. मसाला उत्पादक व्यवसाय, हॉटेलमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि ही सुद्धा खूप मोठी बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्या देशात गुजरात राज्यात भावनगर जिल्ह्यात 75 प्रकल्प उभारले गेलेत. आपण यातूनच डोळ्यासमोर आदर्श ठेवून महाराष्ट्रात असे जास्तीत जास्त प्रकल्प उभारण्यासाठी कार्यरत व्हायला हवं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये कांदा प्रक्रिया उद्योग उभा करू शकता आणि कांद्याचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे तुम्ही नक्कीच या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होऊ शकता, कारण तुम्हाला रॉ मटेरियल अगदी कमी कॉस्टवरती मिळेल आणि नक्कीच तुम्ही या व्यवसायामध्ये यशस्वी होऊन दाखवाल असा माझा विश्वास आहे. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.